नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. आज आम्ही हलो होतो खामगावला. खामगाव येथे आमचं थोडंसं काम होतं GSTच्या संदर्भात. ते काम आता झालेलं आहे आणि आता आम्ही निघणार आहोत शेगावसाठी. शेगाव इथून जवळच आहे आणि आज गुरुवार असल्यामुळं आम्ही श्री गजानन महाराजांचे दर्शन करण्यासाठी जात आहे. आणि आज संकष्टी चतुर्थी पण आहे, तर दोन्हींचे पण दर्शन सोबतच होऊन जाईल. तर चला जाऊया आज शेगावला. हे मग आपण बघू शकता, हे GSTचं ऑफिस आहे. बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये जे GSTचं ऑफिस जे आहे ते खामगावमध्ये आहे. जर आपल्याला काही GSTचं काम जर असलं बुलढाणा जिल्ह्यातलं कोणाला तर ते खामगावसाठी यावं लागतं, खामगावला यावं लागतं. तर आम्ही आता जात आहोत बस स्टॉपकडे. बसनं जाणार आहे मी आता खामगावला. खामगाव शहर आहे बुलढाणा. पहिला बुलढाण्याच्या अगोदर जे आहे खामगाव हा जिल्हा होता. बुलढाण्याचा जो जिल्हा होता पहिला हा खामगाव होता. पण खामगाव हे गरम असल्यामुळे इंग्रजांनी इथलचं जे जिल्हाधिकारी कार्यालय वगैरे ते इथून हलवून बुलढाण्याला थंड हवेच्या ठिकाणी नेले होते. बुलढाणा थंड असल्यामुळं त्यांनी इथून सर्व कार्यालय हलवून बुलढाण्यात आलं. त्यामुळे बुलढाणा हा नवीन जिल्हा तयार झाला होता. चलो, नितेश जाधव ब्लॉग्स म्हणून. हां यूट्यूबला. कैसे दिले पंती हो? हाँ, ये वाले कितने की है? 30 का डजन। और ये वाले? और ये वाले सभी 30 के डजन। अभी दिवाळी कभी कमी ज़्यादा त्याच्यामध्ये. हाँ, रेट कमी नहीं होत का? कमी हो जाएंगे. हे दिवाळीसाठी पंते वगैरे आलेले आहे. आता भरपूर पंते आलेले आहे. हे बघा दिवाळीची पंतीचे स्टॉल. खामगावचं रेल्वे स्टेशन आहे. तसं तर खामगावला रेल्वे तर येत नाही, पण जे माल लोड होऊन जातो मालगाडी वगैरे त्या खामगावला येतात. बऱ्याचशा मालगाड्या ह्या खामगावला येतात. आता समोरच बस स्थानक आहे, तर आपण जाणार आहोत बस स्थानकवरती आणि बस स्थानकवरून आपण जाणार आहे शेगावला. हे बघू शकता समोरच बस स्थानक. तर मित्रांनो, आपण उभे होतो आता खामगावच्या बस स्थानकवरती आणि शेगावसाठीची जी बस आहे ह्या नवनाथ रसवंती जवळच बस उभी राहते शेगावसाठी. पहिली एक बस तर गेली शेगावसाठी, पण इथून बऱ्याचशा बसेस असतात शेगावसाठी. तर आता जाऊया आपण शेगावसाठी. बघू बस केव्हा येते, तर किती वेळ लागतो अजून बसनं येण्यासाठी. तसं तर शेगावसाठी दर अर्ध्या तासाला बस असते इथून खामगाववरून. तर आपण आता घेणार आहोत रस. बस तर काही आलेली नाही, म्हणून तोपर्यंत रस घेऊ. एक रस द्या हो भैया. आपला रस चहा दुसरं पेय पिल्यापेक्षा आपण पिणार आहोत रस, उसाचा रस. रस खूप छान आहे आणि टेस्टी आहे. रस खूप छान आहे. उसाचा रस पिण्याचे बरेचसे गुणकारी फायदे, तर आपण पण पितो आहे त्याच्याकरता उसाचा रस. फायनली मित्रांनो बस आलेली आहे आपली. बार्शी शेगाव बस लागलेली आहे आपल्याला. खूप गर्दी आहे बसमध्ये. ते बघा बसमध्ये चढण्यासाठी भीड गर्दी बघा. कोण आपल्याला बसमध्ये जागा भेटलेली आहे आणि समोरच्या सीटवरती जागा भेटलेली आहे. तशी तर बसमध्ये खूप गर्दी होती. कुठे साठी चालले काय? चला मी बिन तुमच्यासोबत आता जाऊ, दर्शन सोबतच करू दर्शन. हां, तर फायनली आता बस निघालेली आपली.
फायनली मित्रांनो आपण शेगाव बस स्थानकावर पोहोचलेलो आणि आपण ज्या बसने प्रवास केला तर ती बस होती बार्शी शेगाव। बार्शी हे सोलापूर जिल्ह्यातला तालुका असून तिथून ही बस येते आणि ही जी बस आहे ही बार्शीवरून सकाळी 7:30ला सुटते आणि इथं शेगावमध्ये तुम्हाला 5:30 वाजता सोडते आणि परत हीच बस दुसऱ्या दिवशी सकाळी शेगाव इथून सकाळी 6 वाजता सुटते। जर कोणी तिकडं सोलापूर उस्मानाबाद या साईडकडून येणार असेल तर तुम्हाला ह्या बसने शेगावपर्यंत आरामशीर पोहोचता येईल। तर चला आता आपण जाऊ श्रीच्या मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी। शेगावच्या मंदिरावरती आपण पहिला पण 2-3 व्हिडिओ बनवलेले आहे आणि आज विशेष म्हणजे संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आपण शेगावच्या श्रीचे गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे। तर त्याच्यासाठी आपण परत एक व्हिडिओ बनवत आहे। तर चला जाऊ आता आपण श्रींचे दर्शन घेण्यासाठी। पाठीमागे शेगावचं बस स्थानक आहे। बस स्थानक इथून श्रींच्या मंदिराचं जे अंतर आहे ते 1 किलोमीटर आहे। पैदल किंवा रिक्षेनं पण जाऊ शकता। रिक्षावाले 10 रुपये चार्ज करतात इथून मंदिरापर्यंत सोडण्याचे आणि तुम्ही जर रेल्वे स्टेशन स्टॉपला उतरला तर तेथून गजानन महाराज संस्थानच्या फ्रीच्या बसेस पण चालू असतात, त्याने पण तुम्ही मंदिरापर्यंत पोहोचू शकता। आहे समोर आकोट चौक, हा जो रस्ता जातो ब्रिज जातो हा आकोटसाठी जातो, आकोट परतवाडा आणि हा जो समोरचा जो रस्ता आहे हा मग गजानन महाराजांच्या मंदिरापर्यंत जातो। तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून जो रस्ता जातो तो मंदिरापर्यंत जातो। आपण आता मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहे। हे बघू शकता तुम्ही समोरच मंदिराचं गेट पण आहे। तर आता आपण जात आहोत गजानन महाराजांचे दर्शन। संकष्टी चतुर्थी असून पण जास्त गर्दी नाही आहे, कारण जे शेतकऱ्यांचे जे सोयाबीन आणि मका सोंगण्याचे ते रब्बीचा हंगाम जवळ आलेला आहे, त्याच्यामुळे शेतातले कामं चालू असल्यामुळं तिथं सध्या मंदिरात अजिबातही गर्दी दिसत नाही आहे। मंदिराचं गेट आलेलं आहे। फायनली आपली बेहतर परिसर पूर्ण खाली आहे, अजिबात गर्दी नाही आहे आज। फायनली आपण मंदिराच्या गेटजवळ आलेलो आहे आता। बस स्टँडकडे जाणार आहे आणि चप्पल वगैरे ठेवू आणि माऊलीच्या दर्शनासाठी जाऊ। गजानन महाराज संस्थान शेगावचं चप्पल स्टँड आहे, खूप मोठं चप्पल स्टँड आहे इथं आणि हे एकदम निःशुल्क आहे। इथे कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही, एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे। हे एकदम निःशुल्क आहे, इथं कुठल्याही प्रकारचा चार्ज वगैरे काही नाही। आपल्याला तिथे पिण्याचे पाणी पण अवेलेबल आहे। असं वाटत होतं आज। हे बघा मंदिर परिसर आहे आणि इथं मंदिराचा तर एक भोजनालय पण आहे आणि त्या भोजनालयाचा जो टायमिंग आहे तो सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत आहे, तरी कुठलाही चार्ज नाही। आणि जो 20वा आहे 20व्यामध्ये पण एक तिथं पण भोजनालय आहे, ते रात्रीच्या 11 ते 12 वाजेपर्यंत चालू असतात, रात्रीच्या 10 वाजेपर्यंत। आता आतमध्ये आपल्याला कॅमेरा बंद करावा लागेल, कारण आतमध्ये शूटला परवानगी नाही आहे। दर्शन करून आलेलो आहे आणि आम्हाला असा एक प्रसाद मिळाला आहे, त्याच्यामध्ये एक लाडू असतो, तर आपण प्रसाद घेणार। तर मित्रांनो, जे पण आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांना विनंती आहे की तुम्ही आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा। तर चला भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये।
आता आपण जाणार आहोत बाहेर. तर गजानन महाराजांचे दर्शन आपले झालेले आहे. पब्लिक भेटली होती, आमचे सबस्क्रायबर पण आहे, हे आमचे व्हिडिओ पण बघतात, ते पण भेटले होते आम्हाला दर्शन करता. तर चला भेटू मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये.